लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया. पार्थ आणि काव्याच्या सुखी संसाराचा धोसरा लागताच रम्याची उडाली चांगली झोप, तर दुसरीकडे जीवाही पाहतोय सुखी संसाराची गोड बाळाची स्वप्न. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं जाणून घेऊया आपल्या व्हिडिओत. तर आता पाहिलं आहे आपण की सगळ्यांना असं वाटतं आहे की काव्या प्रेग्नंट आहे. काव्याला दिवस गेलेत, पण खरं तर तसं काहीच घडलेलं नाही आहे. काव्याने मिरची भजी खाल्लेली आहे आणि मिरची भजी खाल्ल्यामुळे तिला पित्ताचा त्रास झालेला आहे. पण सगळ्यांना असं वाटतं आहे की काव्या प्रेग्नंट आहे. आता खरं तर काव्या आणि पार्थ हे दोघंही सगळ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की असं काहीही नाही आहे, ऐकून घ्या. पण कोणीच त्यांचं काही ऐकायला तयारच नाही आहे. उलट नंदिनी आता जीवालासुद्धा सांगते की तुम्ही काका होणार आहात. त्याबरोबर आता रम्या ही लगेचच म्हणते हे सगळं कसं शक्य आहे. पार्थ अरे हे नाही होऊ शकत, तू हिच्या बाळाचा बाबा कसा होऊ शकशील. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो रम्या तुला काय म्हणायचं आहे. त्यावर रम्या पार्थला म्हणत असते की पार्थ अरे हे सगळं कसं शक्य आहे, अरे हिचा तर ऑलरेडी ही तुला जवळ. त्याबरोबर आता रम्या एवढं बोलून गप्प बसते. त्यावर पार्थ म्हणतो काय हिचा तर ऑलरेडी ही तुला जवळ, काय म्हणायचं काय होतं तुला. त्यावर मग मात्र आता रम्याला काय बोलावं काही सुचत नसतं. रम्या ही गप्पच राहिलेली असते, तिचं तोंड हे अगदी पूर्णपणे बंद झालेलं असतं. तर पार्थ रम्याला म्हणत असतो रम्या बोल ना, काय झालं आहे, तू काय बोलत होतीस, बोल ना. त्याबरोबर आता रम्या म्हणत असते मी मी. त्यावर वसवत्या म्हणते तिला हेच म्हणायचं आहे की ही काव्या जर तुला स्वतःच्या जवळ येऊच देत नाही, तुझ्या जवळ येत नाही, तर मग तू हिच्या बाळाचा बाबा होशीलच कसा. ही नक्की काहीतरी फसवणूक करते तुझी, खोटं आहे हे सगळं. तू हिच्या बाळाचा बाबा होणार नाही आहेस, कारण ही तुला जवळच येऊ देत नाही आहे, बरोबर ना. हिला तर हे सगळं नको आहे, हे लग्न नको आहे. त्याबरोबर मग मात्र पार्थ म्हणतो वसवत्या रम्या तुम्ही दोघीजणी ना फक्त तुमचं जेवढं काम आहे तेवढंच बोलत जा, नको त्या गोष्टीत नाक घुपसायची तुम्हाला काय गरज आहे. माझ्यामध्ये आणि काव्यामध्ये काय रिलेशन आहे काय नाही याबद्दल तुम्हाला काहीही कल्पना नाही आहे, मला माहिती आहे. मग तरीसुद्धा उगाच प्रत्येक वेळी तुम्ही का खोटं बोलत असता, काहीतरी उगाचच्या उगाच तुम्हाला घुसपट काढायची सवय आहेच का. आणि राहिला प्रश्न माझ्या आणि काव्याच्या नात्याचा किंवा आमच्या बाळाचा, तर तो आमचा प्रश्न आहे, आम्ही बघून घेऊ. काव्या माझ्याजवळ येतात की मी त्यांच्याजवळ जातो की नाही जात, हा सर्व आमचा प्रश्न आहे. आम्ही दोघंही जणं लग्न झालेले नवरा बायको साक्षर आहोत हां. त्यामुळे तुम्ही आमच्या मध्ये बोलू नका. आणि लक्षात ठेवा, आज बोललात माझ्या बायकोबद्दल पुन्हा बोलू नका. आमचं रिलेशन आम्ही बघून घेऊ, आमच्या रिलेशनमध्ये दुसरं कोणीही आलेलं आम्हाला चालणार नाही. तशी काव्य म्हणते. आणि तसंही काय आहे ना रम्या, मुळात आज पार्थ माझ्याजवळ येतात का नाही येत, मी त्यांच्याजवळ जाते का नाही जाते, मुळात हे सगळं महत्त्वाचं नाहीच आहे गं. हे बघ याला ना मंगळसूत्र म्हणतात आणि हे त्यांनी माझ्या गळ्यात घातलेलं आहे. त्यामुळे आता काहीही झालं तरी आज नाही उद्या नाही परवा नाही, पण कधीतरी शेवटी त्यांच्या बाळाची आई तर मीच होणार ना, कारण बायको आहे ना मी त्यांच्या लग्नाची. हे बघ माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, असं म्हणत आता काव्या ही रम्याला मंगळसूत्र दाखवते. आता मात्र रम्या काहीच बोलत नाही, रम्या फक्त गप्प हे सगळं ऐकून घेत असते. तर काव्या म्हणत असते झालं ना तोंड बंद, नको त्या गोष्टीत नको तितकं नाक घुपसलं रम्या की हे असंच होतं. लक्षात ठेव, आज बोललीस पुन्हा बोलू नको. माझ्याबद्दल आणि पार्थबद्दल आमच्या दोघांबद्दलही तुला बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे. मी आणि माझा नवरा आमच्या रिलेशनला पुढे वाढवायचं की नाही, थांबवायचं की काय करायचं ते सगळं बघून घ्यायला खंबीर आहोत. आमच्या मध्ये कोणीही लुडबुड केलेली मला सहन होणार नाही, समजलं. त्याबरोबर आता मग मात्र काव्या जेव्हा पार्थच्या बाजूने एवढं बोलत असते तेव्हा मात्र पार्थला एकदम भारी वाटून गेलेलं असतं. पार्थला तर या सर्व गोष्टींमुळे खूपच आनंद झालेला असतो, कारण काव्या असं म्हणालेली असते की आज नाही उद्या नाही परवा कधीतरी, पण पार्थच्या बाळाची आई ही मीच होणार आहे. या गोष्टीमुळे पार्थच्या मनात अगदी लाडू फुटत असतात आणि सतत आता काव्याचे तेच शब्द पार्थच्या कानावरती पडत असतात. इथे एवढी सिरियस सिच्युएशन आहे, काव्य प्रेग्नंट नाही आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की ती प्रेग्नंट आहे, पण पार्थला त्या सगळ्याचं नाही तर काव्याने बोललेल्या शब्दांचं अप्रूप वाटत असतं. त्याला वाटत असतं की चला
म्हणजे आपली गाडीसुद्धा पुढे सरकू शकते तर अशी एक भाबडी आशा त्याच्या मनात आलेली असते. तर आता रम्या रागारागात खोलीत निघून आलेली असते. तिच्या मागोमाग वसुहत्यासुद्धा आलेली असते. आता वसुहत्या ही रम्याला म्हणत असते, रम्या मूर्ख आहेस का तू बावळट मुली, अगं तुला अक्कल आहे का, तू काय बोलत होतीस हे तुला तरी कळत होतं का, मी तुला सांगितलं आहे ना की आपल्याला काही दिवस पेशन्स ठेवायचे आहेत म्हणून. त्यावर रम्या म्हणत असते, आई अगं काय बोलतेस तू, पेशन्स ठेव, तुला कळतं आहे का गांभीर्य या गोष्टीचं. अगं चक्क आज काव्याला दिवस गेलेत पार्थपासून असं ते लोक म्हणत होते. मग हे सगळं मी कसं गप्पपणे ऐकून घेणार होते, सांग ना तूच मला. अगं नाही सहन झालं मला ते सगळं ऐकताना. तुला माहिती आहे ना माझं पार्थवरती किती प्रेम आहे, जर असं काही घडलं ना तर आई माझा जीव जाईल. तुला माहिती आहे का गं, पार्थ फक्त माझा आहे, त्याच्याजवळ काय त्याच्या आजूबाजूला जरी ती काव्य असली ना तरी मला ते सहन होत नाही, मला आवडत नाही ते. आणि आता तर चक्क ती त्याच्या बाळाची आई होणार असं खाली सगळे बोलत होते. मग हे सगळं मी माझ्या कानांनी ऐकताना कसं गप्प राहायचं होतं. अगं अगदी 14-15 वर्षांची असल्यापासून माझं पार्थवरती प्रेम आहे. त्याने हे भातुकलीत माझ्या गळ्यात घातलेलं मंगळसूत्र मी आजपर्यंत उराशी कवटाळून ठेवलं. तर दुसऱ्या बाजूला आता काव्या हे सगळ्यांना सांगत असते की मला दिवस वगैरे काहीही गेलेले नाही आहेत. मी मघाशी मिरची भजी जास्त खाल्ली आणि मला मिरची भजी सूट होत नाही, त्यामुळे मला पित्त झालं आणि पित्तामुळे मला कोरड्या उलट्या होत होत्या. म्हणजे खरं तर यांना कोरड्या उलट्या बोलतात हे मलासुद्धा माहीत नव्हतं. मला उलटीसारखं होत होतं पण उलट्या होत नव्हत्या. कळलं का तुम्हाला, खरंच इतकंच काय ते आहे, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मालिनी काकू मला एक गोष्ट कळत नाही आहे की मला ह्या अशा उलट्या होत आहेत किंवा मी प्रेग्नंट आहे, हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं. अहो जर असं काहीतरी असतं तर सगळ्यात आधी येऊन मी तुम्हाला किंवा ताई तुला नसतं का सांगितलं. तू पण काय गं कसल्या गोष्टींवर विश्वास ठेवतेस. तुमचा दोघींचाही गैरसमज झाला आहे. त्यावर मालिनी काकूंच्या हव्यामधली फुगा जशी भस्कन काढावी तसाच त्यांचा उत्साहही आता भस्कन काव्याने फोडलेला असतो. मालिनी काकू म्हणतात, म्हणजे तू प्रेग्नंट नाही आहेस. त्यावर काव्य म्हणते, बघा अजूनही तुम्ही तेच म्हणताय, मी का खोटं बोलू. त्याबरोबर मग आता लगेचच आशा सांगायला लागते की माफ करा काव्यताई, मालिनी ताई आणि नंदिनीताई तुम्ही पण. अहो ते म्हणजे काय झालं, मी इस्त्रीचे कपडे ठेवायला जेव्हा काव्यताई आणि पार्थ साहेबांच्या खोलीत गेले होते ना तेव्हा मी बघितलं की काव्यताईंना कोरड्या उलट्या होत आहेत आणि मग तिकडे ना मी त्यासनी काळजी घ्या म्हणून येताना बघितलं की पार्थदादा फोनवरती बोलत आहेत. अजून 3 महिने काय हालचाल करायची नाही, 3 महिने आपल्याला शांतपणे काम म्हणजे करावं लागणार आणि म्हणून माझा समजा गैरसमज झाला. त्यावर काव्य आणि पार्थ दोघंही डोक्यावर हात मारून घेतात. तर आता काव्या पार्थला म्हणते, तुम्ही कसलं डोकं ठोकून घेताय, तुम्ही सांगा मला कसली 3 महिन्यात काय गुड न्यूज कुणाला सांगणार आहात. त्यावर पार्थ म्हणतो, अहो काव्या ॲक्च्युली ते माझं एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे मला, म्हणजे ते जे कॉन्ट्रॅक्ट होतं ना ते मिळवण्यासाठी आपल्या कंपनीबरोबर जी कंपनी नेहमी कॉम्पिटिट करत असते ती कंपनीसुद्धा होती, पण त्यांना बीट करून आपण हे कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आहे. पण ही बातमी अजून 3 महिने आपल्याला बाहेर लीक नाही होऊ द्यायची आहे, कारण 3 महिन्यात व्यवस्थित स्टेबिलिटीने काम सुरू होईल. मग एकदा का आपण कामावर जम पकडला की मग आपण ही गुड न्यूज बाहेर सांगूया असं मला म्हणायचं होतं. मी कामातल्या गुड न्यूजबद्दल बोलत होतो. त्याबरोबर काव्या म्हणते, आशाताई बघितलं का, अहो काय म्हणत होते देशमुख, एकदा पूर्ण ऐकून घ्यायचं होतं किंवा जर तुम्हाला गैरसमज झालाच होता तर तुम्ही माझ्याकडे यायचं होतं किंवा सरळ पार्थ तुमच्या समोर होते त्यांना विचारायचं होतं. तुम्ही थेट जाऊन मालिनी काकूंना ही गोष्ट सांगितलीत. त्याबरोबर आशा म्हणते, माफ करा काव्यताई, अहो मला पण आनंद झाला आणि आनंदाच्या भरात ते मी. त्याबरोबर काव्य म्हणते, आनंदाच्या भरात जाऊन तुम्ही मालिनी काकूंना हे सांगितलं. त्याबरोबर आशा म्हणते, माफ करा, पुन्यांदा मी असं काही बी नाही करणार. पण खरं सांगा जे काय मी बोललो ते भारी होतं का नाही. त्यामुळं घरात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं का नाही, आनंद झाला का नाही समजांना. सगळीजणं आशाला म्हणतात, पुढच्या वेळी असं काहीतरी सांगण्याऐवजी खात्री करून घेत जा तू सगळ्या गोष्टींची. त्यानंतर मग सगळेजण आता हसतात आणि तिकडनं निघून जातात. मालिनी काकू थोड्याशा नाराज झालेल्या असतात, काव्याला दिवस गेलेले नाही आहेत ही गोष्ट खोटी ठरल्यामुळे. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की रात्री सगळीजणं जेवणं खावणं करून आता आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेलेले असतात. आता प्रेग्नन्सी
आणि बाळ या गोष्टीमुळे घरामध्ये इतका सगळा तामझाम झाल्यानंतर आता जीवाच्या डोक्यात ती प्रेग्नन्सी बसलेली असते. मग आता जीवा जेव्हा रात्री झोपतो तेव्हा त्याच्या स्वप्नात येतं की नंदिनी प्रेग्नंट आहे, नंदिनीला दिवस गेलेत. आणि जीवा नंदिनीला सांगत असतो, चकाचक बाई, मी कामावरून येईपर्यंत काळजी घे, काहीतरी जड उचलायला वगैरे जाऊ नको, कामं सांभाळून कर. चकाचक बाई, जीवाला झेपेल तितकंच काम कर. आता जीवा झोपेत हे जोरात बडबडत असतो, चकाचक बाई, कामं सांभाळून कर, मी कामावरून येईपर्यंत स्वतःला जप, नको तेवढी जीवाजड येतील अशी कामं करायला जाऊ नकोस. काव्या हिच्या प्रेग्नन्सीमुळे म्हणजे हिच्या खोट्या प्रेग्नन्सीमुळे जीवाला स्वप्नात नंदिनीची प्रेग्नन्सी आता दिसत असते. नंदिनी जीवाला उठवून बसवते आणि म्हणते, जीवा उठा, काय उचलते मी जड आणि का उचलू नको, स्वप्न बघितलं का तुम्ही? जीवा म्हणतो, अगं तुझं पोट कुठे गेलं? नंदिनी म्हणते, पोट? काय म्हणताय तुम्ही हे? त्यावर जीवा म्हणतो, नाही स्वप्न होतं बहुधा. त्यावर नंदिनी म्हणते, कसलं स्वप्न, काय बघितलं स्वप्नात, बोला ना. जीवा म्हणतो, नाही काय नाही. नंदिनी म्हणते, काही नाही या, तुम्हाला माझी शपथ आहे, काय बघितलं स्वप्नात सांगा बरं मला. त्यावर जीवा म्हणतो, मी सांगतो चकाचक बाई, पण हसणार नाहीस ना, तुला माझी शपथ, तू हसायचं नाही. नंदिनी म्हणते, बरं नाही हसत, पण सांगा तर खरं. त्यावर मग जीवा नंदिनीला सांगत असतो, मला स्वप्नात असं दिसत होतं की तू प्रेग्नंट आहेस. त्यावर नंदिनी म्हणते, काय? त्यावर जीवा सांगतो, हो, आणि तुझं असं मोठंच्या मोठं पोटसुद्धा मला स्वप्नात दिसत होतं आणि तू असं पोटावरती हात घेऊन घरातनं केर काढत होतीस, सगळ्या घरातनं कामं करत फिरत होतीस आणि मी ऑफिसला जायला निघालो होतो आणि तू माझ्या पाठीसुद्धा घाई करत होतीस, मला वेळेवर टिफिन वगैरे देण्याची घाई तुझी सुरू होती, म्हणून मी तुला सांगत होतो की चकाचक बाई, अगं जास्त कामं करू नकोस, जीवाला झेपतील तेवढीच कामं कर, घाई करू नकोस, मी कामावरून येईपर्यंत स्वतःच्या जीवाला जप. त्यावर आता नंदिनी हे सगळं ऐकते आणि नंदिनीला हसू येतं. जीवा म्हणतो, चकाचक बाई, तू मला आत्ता म्हणालीस ना की तू हसणार नाहीस म्हणून, मग आता हसतेस कशी काय? हसू नको ना, थांब ना गं प्लीज ना, प्लीज. अगं पडू शकतं ना स्वप्न. ॲक्च्युली ते काय झालं ना, घरामध्ये सकाळपासून म्हणजे ते प्रेग्नन्सी ऐकत होतो ना काव्याबद्दल, तर चुकून बाय मिस्टेक म्हणजे मला स्वप्न पडलं. तू हसू नकोस ना यार, प्लीज नंदिनी, प्लीज. त्याबरोबर नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही ना, तुम्हाला काहीही दिसतं स्वप्नात, तुम्ही जा बरं, जा झोपून घ्या तुम्हाला तेवढंच सुचतं का? ऑफिस वगैरे आहे, ते बेडेकरांचं प्रोजेक्ट मिळालं आहे ना नवीन, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे म्हणत होतात आणि आता काय झालं, आता नाही करायचं आहे का स्वतःला सिद्ध? जा झोपून घ्या, प्रेग्नन्सीची स्वप्न बघतायत, उद्या सकाळी उठून लवकर ऑफिसला जायचं आहे. मग जीवा झोपायला जातो. तर दुसरीकडे आता रम्या हिच्या स्वप्नात काव्याची प्रेग्नन्सी आलेली असते आणि आता रम्याला दिसत असतं की काव्या प्रेग्नंट आहे, काव्याचं हे एवढं मोठं पोट आलं आहे, पार्थ तिला सांभाळतोय, तिची काळजी घेतोय, तिला हाताला धरून चालवतोय, फिरवतोय. आता हे सगळं जेव्हा तिला दिसतं तेव्हा ती जोरात ओरडत उठते, नाही. त्याबरोबर वसवत्या पटकन उठते, लाईट लावते आणि आता ती रम्याला म्हणते, काय गं रम्या, बाळा काय झालं, वाईट स्वप्न पडलं का, स्वप्नात काही विचित्र दिसलं का, हे घे पाणी पी, जरा शांत हो. रम्या पाणी पिते, शांत होते. वसवत्या म्हणते, काय गं, काय स्वप्न पडलं मला तरी सांग. त्यावर मग आता रम्या वसवत्याला सांगायला सुरुवात करते, आई मला स्वप्नात काव्या प्रेग्नंट आहे असं दिसलं. अगं काव्याला दिवस गेले आणि पार्थ तिची काळजी घेतोय, पार्थ तिला हॉस्पिटलला घेऊन जातोय, हाताला धरून चालवतोय, स्वतःच्या हाताने खाऊ पिऊ घालतोय. नाही आई, असं काही झालेलं मला चालणार नाही. हे बघ, पार्थ फक्त माझा आणि तो माझाच राहिला पाहिजे. हो आई, त्या काव्याला दिवस वगैरे गेले ना तर ते सगळं आपल्याला खूप महागात पडेल. हे असं काही होता कामा नये. आपण ना लवकरात लवकर पार्थला सगळं काही त्या काव्याबद्दल खरं सांगून टाकूया. हां, नाही, आपण जास्त थांबायला नको, नाहीतर जास्त पेशन्स जर ठेवायला गेलो ना तर सगळी गडबड होऊन जाईल. कळतं ना तुला मला काय म्हणायचं आहे ते? त्यावर वसवत्या तिला समजावते, रम्या थोडा धीर धर. रम्या म्हणते, आई कसा धीर धरू? अगं जर खरोखर काही घडून बसलं आज सकाळी, जर ती आशा म्हणत होती तसं, तर तुला कळतंय का केवढा मोठा गोंधळ होईल ते? मग त्या काव्याला पार्थच्या आयुष्यातून बाजूला करणं आपल्याला खूप अवघड होईल. अवघड काय, जवळपास नामुमकिन होईल आणि मला ते चालणार नाही. काहीही झालं तरी मला पार्थच्या आयुष्यातून त्या काव्याला बाजूला काढायचं आहे म्हणजे आहेच. त्यासाठी मला काहीही करायला लागलं ना तरी माझी तयारी आहे. पण सध्या आपल्याला काहीच करावं लागणार नाही आहे, कारण सध्या त्या काव्याचं प्रेम प्रकरण एकदा का पार्थसमोर आलं की पार्थ तिला स्वतःहून हाताला धरून घराबाहेर काढेल आणि एकदा का पार्थनेच तिला हाताला धरून घराबाहेर काढलं ना की मग
मग माझे दरवाजे मोकळे होतील पार्थजवळ जाण्याचे. पार्थ तुटून जाईल आतमधून, कोलमडून जाईन. त्यावेळी पार्थला मी सावरेन, त्याला आधार देईन, त्याला समजून घेईन, त्याच्यासोबत राहीन. मग पार्थला कळेल की त्याच्यासाठी ती काव्य नाही तर मीच योग्य मुलगी आहे म्हणून. आणि मग पार्थ स्वतःहून माझ्याशी लग्न करायला तयार होईल. आणि पार्थ स्वतः येईल माझ्याकडे आणि मला सांगेल की तुझ्या इतकी योग्य मुलगी माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही. वसवत्या म्हणते, हो ग हो माझ्या बाळा, हो सगळं तुला हवं आहे तसं, तुझ्या मर्जीप्रमाणे तुला हवं आहे तेव्हाच घडेल, पण थोडा धीर धर. थोडा धीर धर ग बाळा. ए बाळा ऐक ना ग रम्या, ऐक, तुला आता त्रास होईल ग बाळा, तू झोपून घे बरं. सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल, सगळं करूया पण तू झोप, एवढं त्या तिला समजावतात. तर दुसरीकडे काव्याला दिवस गेलेले नाही आहेत, तर आशाने हा सगळा गोंधळ घातला. हे सगळं आता रात्री मालिनी काकू विक्रम काकांना सांगतात आणि मग शेवटी मालिनी काकू नाराज होतात आणि म्हणतात, मला वाटलं होतं की खरंच काव्याला दिवस गेलेत, मी किती खुश होते. त्याबरोबर विक्रम काका मालिनी काकूंना म्हणत असतात की मालिनी, अगं त्यामध्ये नाराज होण्यासारखी कुठली गोष्ट आहे? आपल्या सुनांची की आपल्या मुलांची वय निघून चालली आहेत. हे बघ, नाराज होण्याची ना काहीसुद्धा गरज नाही आहे. राहिला प्रश्न की आज काव्या प्रेग्नंट नाही आहे याचा. आज नाही, उद्या नाही, परवा कधीतरी तर तिला दिवस जातीलच की. आणि आपल्याला एक सोडून 3 मुलं आहेत, पार्थ, जीवा, युग. अगं आपल्या 3 मुलांचं सगळं चांगलं होणार आहे. आपल्या घराचं लवकरच गोकुळ होणार आहे. तू विसरतेस का नेहमी आई काय म्हणायची? जो कधीच स्वतःचं आणि दुसऱ्याचं कोणाचं वाईट चिंतत नाही त्याचंसुद्धा कधीच वाईट चिंतत नाही. देव त्याचं नेहमी भलंच होतं. आपण कायम समोरच्याचं भलं केलं, मग आपलं वाईट का होईल? आपलंसुद्धा सगळं छान होईल. आणि राहिला प्रश्न आपल्या मुलांचा, तर ते सुद्धा होईल की. अगं तू बघत नाही आहेस का आपल्या मुलांची लग्न काय परिस्थितीत झाली होती, पण तरीसुद्धा ती लोक तेवढ्या परिस्थितीतून पुढे आली आहेत. मग आता तिथून पुढे आली आहे तर आणखीन हळूहळू थोडी पुढे जातीलच की. तू धीर धर. तर दुसरीकडे आता काव्या हिला सकाळी आशामुळे जो काही गोंधळ झालेला असतो तो सर्व आठवत असतो आणि तो गोंधळ आठवून काव्याला आता हसू येतं. काव्य विचार करते, खरंच आशा पण ना उगाच काहीही बडबड केली आणि घरात केवढा मोठा गोंधळ तयार झाला. पण खरंच जर ही गोष्ट खरी असती तर मला दिवस गेल्यामुळे पार्थनंसुद्धा आनंद झाला होता की. म्हणजे ही बातमी खोटी असताना जर ते एवढे खुश झाले, तर ही बातमी जर खरी असती हे त्यांना कळलं असतं तर ते केवढे खुश झाले असते. काव्य तर ह्या विचारात मग्न असते. तर दुसरीकडे आता नंदिनीसुद्धा जीवा जे बोललेलं असतो ते आठवून हसत असते. म्हणजे जीवाला तर ती ओरडलेली असते, नको ते विचार करतायत वगैरे म्हणालेली असते, पण जीवाला झोपायला घालून ती मात्र पुन्हा त्याच विचारात रमलेली असते. खरंच मी आणि जीवा जेव्हा आई बाबा होऊ तेव्हा खरंच जीवा केवढे खुश होतील. जीवांच्या आनंदाला पारा उरणार नाही. आणि मी सुद्धा. शेवटी ते म्हणतातच ना, जगातलं सगळं सुख एका बाजूला आणि आई वडील होण्याचं सुख एका बाजूला. त्याबरोबर आता नंदिनीसुद्धा हाच विचार करत बसते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.